यार नको यार, किती कठीण यार, नाही जमणार मला. लोक काय बोलतील, होईल का माझ्याकडून? एकतर काय सुचत नाही मला कंटेंट. लोक बोलते ते वेगळंच, कॉन्फिडन्स नाहीये. कसं स्टार्ट करू मी? शपथ भाई, म्हणजे मला लिटरली आयडिया नव्हती की एखादी गोष्ट इतकी कठीण असेल. लाईक मला एक महिना गेलाय हेच ठरवण्यात की मी बोलू काय, मी इंट्रो कसा देऊ आणि मी स्टार्ट कसं करू. पण मित्रांनो, हीच ती वेळ, हेच ते दिवस आणि हेच ते क्षण म्हणजे तुमच्या भावाने, तुमच्या मित्राने कॅमेरा चालू केला, व्हिडिओचं लाल बटन दाबलं, व्हिडिओ चालू झाली आणि माझे डोळे बंद झाले. पण माझे डोळे बंद का झाले? का माझे डोळे पुढे आले? का माझ्या डोळ्यातून पाणी येतंय? का माझे डोळे सुजलेत? का माझे डोळे लाल झालेत? नाही, माझी फाटलेली. पण आजपासून तुमचा भाऊ, तुमचा मित्र कॅमेऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलणार. येस, चालू आहे ना? ओके. हा, तर माझं नाव भाविक चौधरी आणि हा माझा युट्यूबवर पहिला व्हिडिओ आहे. तसं पाहायला गेलं तर टेक्निकली हा माझा 21वा व्हिडिओ आहे, कारण मागचे 20 व्हिडिओ क्रिंज वाटले म्हणून डिलीट करून टाकले. खरं सांगायचं तर मला खूप जास्त अभिमान वाटतो या गोष्टीचा, कारण हा चॅनल सुरू करण्यासाठी माझ्यापेक्षा जास्त माझ्या गॅलरीने स्ट्रगल केले. कारण 101 पेक्षा जास्त व्हिडिओज आणि 67 पेक्षा जास्त रिटेक्स आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये एक कॉमन डायलॉग. अरे यार हागलो. युट्यूब चालू करायचं, व्लॉगिंग चालू करायचं हा विचार माझ्या डोक्यात खूप आधीपासून होता, पण काही कारणांमुळे जमत नव्हतं, कॉन्फिडन्स नव्हता. पण आता थोडा कॉन्फिडन्स वाढलाय. काय, मी एक विचार केला की जास्तीत जास्त काय होईल, वर्स्ट केस काय होईल, माझेच मित्र कमेंट करतील ना की बाबा फेमस झाल्यावर आम्हाला विसरू नकोस. त्यामुळे मी हाच विचार डोक्यात ठेवून माझा कॉन्फिडन्स वाढलाय मित्रांनो, आणि मला माहिती आहे की माझे मित्र सपोर्ट करणार आहेत. अच्छा, या चॅनलवर तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे, जसं डेली व्लॉग्स, माझी लाईफ किती अनऑर्गनाइज्ड आहे हे तुम्हाला लाईव्ह बघायला मिळणार आहे. अच्छा, नेक्स्ट आहे ट्रॅव्हल व्लॉग्स, म्हणजे एक्साइटमेंट, मस्ती, धमाल फुल असणार आहे. ठीक है. कुकिंग व्हिडिओज, ज्यात रेसिपीपेक्षा किचन डिझास्टर जास्त चान्सेस आहेत. समझ गया. काही व्हिडिओज स्टोरी टेलिंगवर असतील, काही व्हिडिओज नॉलेज शेअरिंग साठी असतील, काही कधी कधी शॉर्ट्स टाकीन, कधी कधी रॅन्डम. आता स्किन केअर तर चालू केलं नाही, बट करायचंय मला, तर त्याच्यासाठी पण मी काही व्हिडिओज टाकीन. मुलांना हौस नसते स्किन केअरची, बट मला काय माहिती अचानक हौस आली, चला जरा स्किन केअर करूया. ओके. आणि हा इम्पॉर्टंट, या चॅनलवरच्या व्हिडिओज परफेक्ट नसणार आहेत, कारण मी पण परफेक्ट नाहीये. तुम्ही असाल, जगात खरं तर कोणी परफेक्ट नसतं, पण तुम्ही असाल तर माहित नाही, पण मी तर परफेक्ट नाहीये. त्यामुळे माझे व्हिडिओ सुद्धा परफेक्ट नसतील. कधी लाईट खराब असेल, कधी व्हिडिओ क्वालिटी खराब असेल, कधी बॅकग्राऊंड खराब असेल, कधी मीच खराब असेल, कधी माझा चेहरा खराब असेल. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. आता संपला. आता मला उचका लागला, माझा गेम झालाय भाई. मला उचका लागल्या की थांबत नाहीत, तर कधी मला उचका लागल्या व्हिडिओमध्ये तर समजून जा. उचके जरी चालू राहिल्या तरी आपला कंटेंट थांबणार नाही मित्रांनो, आपला कंटेंट सुद्धा चालू राहणार आहे. ये सब क्या देखना पड़ रहा है. तर मित्रांनो, आता वळूया आपण या व्हिडिओच्या एंडकडे. जर तुम्हाला वाटत असेल की मला फेमस व्हायचंय, तर हो, मला व्हायचंय फेमस. जर तुम्हाला वाटत असेल की मला पैसे कमवायचे, तर हो, मला कमवायचे पैसे. पण त्यापेक्षा मला मेमरीज बनवायच्या आहेत, कारण पुढच्या 5 वर्षात जेव्हा मी ह्या व्हिडिओ बघीन तेव्हा मला रिग्रेट फील नाही करायचंय. आणि त्या व्हिडिओज बघताना मला हे म्हणता आलं पाहिजे की भाई कॉन्फिडन्स लो होता, पण ट्राय तरी केलं. जर तुम्हाला नाही, जर तुम्हाला तडजोड करावी लागते थोडीशी. जर तुम्हाला असे केओटिक आणि रिलेटेबल कंटेंट आवडत असतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण सुरुवातीला सपोर्ट नाही दिला तर इन फ्युचर जेव्हा मी गिव्ह अवे ठेवेन तेव्हा तुम्हाला एंट्री नाही मिळणार. कोई तरीका है भीख मांगने का? भीख तो हाथ जोड़ के मांगते, आप लोग तो दादागिरी कर रहे हैं. तर ही होती आपल्या चॅनलची सुरुवात. थोडी सिम्पल, थोडी ऑकवर्ड, पण रिअल आहे. जर तुम्हाला हा इंटरव्ह्यू व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जाऊन लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा, कारण नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येते युट्यूबवर. तर स्टे ट्यून फॉर दॅट अँड भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. ओके, बाय. यार स्वप्न होतं का?